सर्वांचं पुन्हा एकदा बोर्डे क्लासेसमध्ये स्वागत आहे। आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे सम आणि विषम संख्या। तर सम आणि विषम संख्यांना इंग्लिशमध्ये इव्हन आणि ऑड संख्या असेही म्हणतात। तर या संख्यांमध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत की 1 ते 100 मध्ये संख्यांचे कसे प्रकार पडतात। तर 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या आणि 2 अंकी संख्या असे दोन प्रकार पडतात। त्यामध्ये पहिला प्रकार जो येतो ते एक अंकी संख्या। मग या एक अंकी संख्येमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 पहिले 9 अंक हे एक अंकी संख्या म्हणून ओळखले जातात। आता हा एक मी याच्या पुढे एकक असं का लिहिले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर एक म्हणजे एकच संख्या आहे ती म्हणून त्याला म्हणायचे एकक। त्यानंतर 2 अंकी संख्या जर पाहिल्या तर त्या सुरुवात होतात, त्यांची सुरुवात होते 10 पासून। 10 11 12 13 असं करत करत 99 पर्यंत 2 अंकी संख्या असतात। तर या 2 अंकी संख्यांमध्ये देखील एक दशक आणि एकक असे भाग पडतात। त्यामध्ये उजवीकडून पहिला अंक जो असतो तो एकक स्थानचा अंक असतो व त्याच्या आधी जे घर येतात किंवा त्याच्या आधीच्या स्थानचा अंक जो असतो तो दशक स्थानचा अंक असतो। त्यानंतर जर आपण 3 अंकी संख्या पाहिल्या तर 3 अंकी संख्यांमध्ये देखील 3 स्थान आपल्याला दिसतील। पहिलं म्हणजे उजवीकडून पहिलं येणारे स्थान हे नेहमी एककाचं असतं। त्याच्या आधी जे आहे स्थान ते दशकाचं आहे आणि त्याआधी हे जे स्थान पाहतोय आपण ते मात्र शतकाचं स्थान आहे। तर आता आपण पाहूया समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे नक्की काय आहे। समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असं म्हटलं जातं। म्हणजे आता जर उदाहरणासाठी आपण पाहिलं तर 1 ते 10 अंकामध्येच म्हणजे 1 ते 9 या अंकामध्ये जर आपण पाहिलं तर 1 ते 9 मध्ये 1 एकक 2 एकक 3 एकक 4 एकक 5 एकक 6 एकक 7 एकक 8 एकक आणि 9 एकक अशा एक अंकी संख्या आहेत। मग आपल्या दिलेल्या व्याख्येनुसार 0 2 4 6 8 कुठे हवे आहेत आपल्याला, ते आपल्याला हवे आहेत एकक स्थानी। तर एकक स्थानी पाहिलं तर हा येतो इथे 2 इथे 4 6 8। ज्या ज्या समसंख्या आहेत त्यांच्या खाली मी हे अंडरलाईन केलेले आहे म्हणजे तुम्हाला समजेल की 1 ते 9 या अंकामध्ये समसंख्या कोणत्या आहेत। आता 2 अंकी संख्यांमध्ये जर पाहिलं तर यामध्ये देखील आपल्याला एकक स्थानची संख्या पाहिजे। एकक स्थानची संख्या सुरुवात होते, मी सांगितलं होतं ते उजवीकडून पहिलं स्थान, ही उजवी साईड म्हणून हे पहिलं स्थान एककाचं। एकक स्थानी कोणता अंक आहे 1 म्हणजे ही समसंख्या आहे का, नाही। दुसरं अजून काय पाहिलेलं आपण एकक स्थानी 0 2 4 6 8 पाहिजे। तर 0 आहे का, नाही। 2 आहे का, आहे। 12 या संख्येमध्ये एकक स्थानी 2 आलाय म्हणजे 12 ही संख्या समसंख्या आहे। त्यानंतर जर आपण एकक स्थानी पाहिलं तर 3 13 ही समसंख्या नाही कारण त्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक आलेला नाही। त्यानंतरची जर संख्या पाहिली तर ती येते 14च्या एकक स्थानी 4 हा अंक आला आहे म्हणजे दिलेल्या व्याख्येनुसार 4 हा अंक एकक स्थानी असल्यामुळे 14 ही संख्या समसंख्या आहे असं आपण म्हणूया। त्यानंतर असं करत करत 99च्या तिथे जेव्हा आपण येतो तेव्हा 98 ही संख्या एकक स्थानी 8 आहे त्यामुळे 98 ही एक समसंख्या आहे। त्यानंतर आपण असंच पाहूया आता आपण 3 अंकी संख्यामध्ये कसं असतं। तर 3 अंकी संख्येमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उजवीकडून पहिलं स्थान असणारे तुमचं एककाचं
त्यानंतर हे स्थान असणार आहे तुमचं दशकाचं आणि हे स्थान असणार आहे तुमचं शतकाचं. तर आपल्याला समसंख्या आहेत की नाही हे ठरवण्यासाठी एकक स्थानी पाहावं लागेल. एकक स्थानी पाहूया आता काय आहे. 1. 101 या संख्येमध्ये एकक स्थानी 1 आहे म्हणजे 0 2 4 6 8 यांपैकी एकही अंक आलेला नाही, म्हणून 101 ही संख्या समसंख्या नाही. 102 जर ही संख्या पाहिली तर 102 या संख्येमध्ये एकक स्थानी 2 ही संख्या आलेली आहे, त्यामुळे 102 या संख्येमध्ये 2 आल्यामुळे ती संख्या आहे समसंख्या. आता अशाच प्रकारे आपण विषम संख्या म्हणजे काय असतात ते पाहूया. विषम संख्या ह्या नेहमी ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असं म्हटलं जातं. तर आपण आता पाहूया 1 ते 9 मध्ये कोणत्या प्रकारच्या विषम संख्या आपल्याला दिसत आहेत. तर आपण पाहिलं की मी सांगितलं त्याप्रमाणे हा एक अंकी संख्या असल्यामुळे हे एककाच्या घरात येतं. एककाच्या घरामध्ये एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक ऑलरेडी तिथे एकक स्थानीच आहेत, कारण ती एक अंकी संख्या आहे. त्यामुळे आपल्याला विषम संख्या ठरवणं अगदीच सोपं आहे. मग यामध्ये 1 ही संख्या, त्यानंतर 9 ही संख्या, 5 ही संख्या, 7 ही संख्या विषम संख्या आहे. त्याचप्रमाणे जर आपण 2 अंकी संख्यांमध्ये पाहिलं तर 2 अंकी संख्यामध्ये आता विषम संख्या म्हटलं की लक्षात ठेवायचं एकक स्थानी आपल्याला 1 3 5 7 आणि 9 हे अंक आले पाहिजे. मग बघायचं की पहिल्यांदा की या दिलेल्या संख्यांमध्ये एकक स्थानी कोणते अंक आहेत. मग एकक स्थानी जर पाहिलं तर इथे एकक स्थानी 11 मध्ये एकक स्थानी 1 आहे, म्हणजेच 11 ही संख्या विषम संख्यामध्ये येते. तसंच आपण जर 13 या संख्येमध्ये पाहिलं तर एकक स्थानी 3 ही संख्या आहे, तर 13 ही संख्या देखील विषम संख्या आहे. त्याचप्रमाणे 15 या संख्येमध्ये 5 एकक स्थानी येतो, त्यामुळे दिलेल्या विषम संख्यांच्या व्याख्येनुसार एकक स्थानी 5 हा अंक असल्यामुळे 15 ही संख्या सुद्धा विषम संख्या झाली आहे. त्यानंतर 99 मध्ये 1 ते 100 मध्ये सगळ्यात शेवटची जी विषम संख्या असते ती असते 99, कारण तिच्या एकक स्थानी आहे 9. अशाच प्रकारे 3 अंकी संख्यांमध्ये देखील विषम संख्या कशा प्रकारे असतात ते आपण पाहूया. दिलेल्या संख्यांमध्ये 101 ही संख्या होती, तर या 101 संख्येमध्ये एकक स्थान पाहायचं. एकक स्थानी 1 3 5 7 9 या अंकांपैकी कोणता अंक आहे का हे पहिले चेक करायचं. मग 1 हा अंक आहे, मग ती झाली तुमची विषम संख्या. अशाच प्रकारे आपण 103 जर संख्या पाहिली तर 103 या संख्येमध्ये एकक स्थानी 3 आहे, म्हणजे 103 ही संख्या झाली तुमची विषम संख्या. अशा प्रकारे आपण 1 अंकी 2 अंकी आणि 3 अंकी या संख्यांमध्ये समसंख्यांचं वर्गीकरण आणि विषम संख्यांचं वर्गीकरण पाहिलं आहे. आता उदाहरणासाठी आपण काही थोडीशी उदाहरणं पाहूया. उदाहरण क्रमांक 1. काही संख्यांचा गट दिला जाईल, त्या संख्यांच्या गटांमधून तुम्हाला विषम आणि समसंख्या कोणत्या असतील हे पाहायचं आहे.
या ठिकाणी आता काही संख्या दिलेल्या आहे. या संख्यांचं दोन गटामध्ये वर्गीकरण करायचं आहे, समसंख्या आणि विषम संख्या. तर या उदाहरणांमध्ये सगळ्यात पहिली जी संख्या आहे ती म्हणजे आहे 23. तर 23 या संख्येमध्ये आपण पाहूया की ती संख्या सम आहे की विषम. 23 संख्येच्या एकक स्थानी जर पाहिले असता कधीही समसंख्या किंवा विषम संख्या ओळखायच्या असतील तर पहिली स्टेप नेहमी लक्षात ठेवा. पहिली स्टेप असते ती म्हणजे त्याचं एककाचं स्थान पाहणे आणि त्या एककाच्या स्थानी जर तुम्हाला 2, 4, 6, 8, 0 हे अंक दिसले तर ती समसंख्या असणार आहे. तर या ठिकाणी 3 आहे एकक स्थानी म्हणजे ती समसंख्या नाही. आणि विषम संख्या जर पाहायचं असेल तर एकक स्थान पाहावं आणि एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असायला हवेत. मग या ठिकाणी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 3 असल्यामुळे 23 ही संख्या विषम संख्यांच्या वर्गगटामध्ये आली. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 22 ही संख्या. 22 या संख्येमध्ये एकक स्थानी पुन्हा पाहायचं. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणते अंक आहेत का तर आहेत. 2 हा अंक एकक स्थानी आला आहे म्हणजे ही आहे तुमची समसंख्या. तर समसंख्या ही समगटामध्ये लिहायची. दुसरी संख्या झाल्यानंतर आता तिसरी संख्या पाहूया. ती म्हणजे आहे 88. याच्या एकक स्थानी 8 हा अंक आला आहे म्हणजे ती समसंख्या आहे. मग ती समसंख्याच्या वर्गीकरणामध्ये येईल. 88. त्यानंतरची जी संख्या आहे ती आहे 98. एकक स्थानी 8 ही संख्या आहे त्यामुळे ती समसंख्यामध्ये जाईल. अशाच पद्धतीने 34 ही संख्या एकक स्थानी 4 आहे त्यामुळे समसंख्यामध्ये येईल 34. एकक स्थानी आता ही 3 अंकी संख्या आहे. आतापर्यंत ज्या पाहिल्या त्या 2 अंकी संख्यांचं वर्गीकरण झालं. 3 अंकी संख्यांमध्ये एकक स्थान जर पाहिलं तर एकक स्थानी 7 आलाय. मग एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर ते विषम संख्या असतात. तर मग एकक स्थानी 7 ही संख्या आलेली आहे म्हणून 107 ही संख्या विषम संख्या या गटामध्ये येईल. त्यानंतर 111 ही संख्या एकक स्थानी 1 आहे त्यामुळे 111 ही संख्या विषम गटामध्ये येईल. 999 ही संख्या 3 अंकी संख्या आहे आणि या संख्येच्या एकक स्थानी पाहिले असता 9 हा अंक आला आहे म्हणून ही संख्या विषम संख्या आहे. त्यानंतरची जी संख्या आहे ती म्हणजे 203. 203 या संख्येमध्ये एकक स्थानी 3 हा अंक आला आहे म्हणजे ती संख्या आहे विषम संख्या. मग 203 हा अंक आपण विषम गटामध्ये लिहूया. त्यानंतर 705 ही संख्या आहे. एकक स्थानी दिसतोय तुम्हाला 5. दिलेल्या व्याख्येनुसार 5 ही संख्या एकक स्थानी आहे म्हणून 705 ही संख्या विषम संख्याच्या गटामध्ये आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 1 अंकी, 2 अंकी आणि 3 अंकी संख्यांचे वर्गीकरण पाहिले आहे ज्यामध्ये आपण समसंख्या कशा ओळखायच्या आणि विषम संख्या कशा ओळखायच्या हे पाहिलेलं आहे. तर मी अशी आशा करते की तुम्हाला समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय यातला फरक नक्कीच लक्षात आला आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की सम असं म्हटलं की 0, 2, 4, 6, 8 हे अंक एकक स्थानी आणि विषम
असं म्हटलं की एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असायला हवेत. मी अशी आशा करते की तुम्हाला सगळं समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन कन्सेप्टसह. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.